नवरात्र आली म्हणजे फक्त आरती आणि गरबा एवढेच नव्हे, तर आमच्या वेळेस एक वेगळीच मजा असायची. ती म्हणजे नवरात्रीच्या गर्दीमध्ये आपल्या क्रशची एक झलक बघायची एक ओढ. नमस्कार. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी शिल्पा. मी मजेत आहे. आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल. आताही ती स्थिती आहे किंवा नाही हे मला माहिती नाही. परंतु आम्ही ज्यावेळेस वयात होतो, त्यावेळेस आमच्यासाठी ही एक वेगळीच मजा होती आणि एक नवीनच ओढ. नवरात्रीचे 9 दिवस सकाळी लवकर उठायचं आणि जवळच मंदिरात जायचं आणि त्या मंदिराच्या आरतीसोबत किंवा त्या मंदिरात लागलेल्या रांगेमध्ये उभं राहायचं आणि सतत डोळे कुणाला तरी शोधत राहायचे. तुम्ही सुद्धा ते अनुभवता का? मंदिरात सर्व यंगस्टरची गर्दी असायची. त्यावेळेस गरबाबद्दल तेवढी उत्सुकता नव्हती आणि गरबा फारसा खेळलाही जायचा नाही. तरी सुद्धा यंगस्टरची गर्दी त्या मंदिरात नेहमीच असायची. यंगस्टरमध्ये असलेला तो उत्साह, देवीवर असलेली श्रद्धा आणि त्याचबरोबर कुठलीतरी एक हुडहुड. मी ज्या भागात राहते तिथून नुकत्याच 1 किलोमीटर अंतरावर एक मंदिर. त्या मंदिरामध्ये सकाळी उठलं की यंगस्टरची गर्दीच आणि देवीचे दर्शन. ते म्हणजे भवानी माता मंदिर. तिथे रांगेत लागल्यावर सर्वांचे डोळे आपल्या क्रशला शोधत असायचे. त्यामध्ये काही नवीन आवाज ऐकायला मिळायचे, की "भाई देख भाभी" किंवा काहीतरी वेगळंच. खरंच ती मजा एक वेगळीच होती. मला माहिती नाही, की आज सुद्धा तेच घडतं का? परंतु खरंच ती आठवण परत एकदा मला त्या दिवसापर्यंत घेऊन जाते. जर एकदा आपलं क्रश आपल्याला दिसलं, की त्यानंतरची एक्साइटमेंट एक वेगळीच एक्साइटमेंट. त्यावेळेस सुद्धा असं वाटत असायचं, की तो आनंद हा जगापार. आणि त्याचबरोबर देवाला एकच मनात प्रार्थना, की देवा आमच्या दोघांचंही दर्शन एकाच वेळी होऊ दे. खरंच ती मजा खूप मजेदार. खरंच आत्ताही येतं का ती मजा? आत्ताही जातात का मुली-मुलं मंदिरात त्या कुठल्यातरी शोधात? आजही कायम आहे का तीच स्थिती? ज्यावेळेस आम्ही 1 किलोमीटर पायदळ जायला आम्हाला जड वाटायचं. मी ज्या ठिकाणी राहते तिथून चंद्रपूर महांकाली मंदिर 35 किलोमीटर अंतरावर. तरी सुद्धा कितीतरी श्रद्धाळू तिथे आमच्या गावापासनं तर तिथपर्यंत पायदळ जायचे. खरंच ती मजा आजही आठवते मला. खूप आनंदाचा क्षण तो. मित्र-मैत्रिणीसोबत अख्खी रात्र जायची पायदळ चालताना. परंतु दमणे किंवा थकणे हे कधी जाणवलेच नाही. रस्त्याने जाताना कुठेतरी रोडवर असं छान निवांत बसायचं, थोडा वेळ घ्यायचा. रस्त्यावर चालताना मधा-मधामध्ये खूप सारे पाणी, चहा, नाश्ता, ज्यूस देण्यासाठी श्रद्धाळूंना मदत करणारे लोक उभे राहायचे. खरंच आजही होतं का ते सगळं? खूप मजेशीर होतं ते सगळं. आता आयुष्य इतकं बिझी झालेलं आहे, की ज्यावेळेस ते जगायचं होतं, त्यावेळेस ते जगू शकलो नाही. आणि आता पैसा आहे. आपण नेहमी म्हणतो, की ज्यावेळेस माझ्याकडे पैसा येईल, त्यावेळेस मी ते जगेल. परंतु खरंच सांगते, आयुष्य प्रेझेंटमध्ये जगा. कारण पैसा आल्यानंतर यातलं काहीच घडत नाही. आज पैसा आहे, परंतु ती गोष्ट मी आज करू शकत नाही. जी मज्जा मी त्यावेळेस घेतलेली आहे, ती मज्जा मी आज मिस करते. कारण माझ्याकडे आता वेळ नाही. आणि ही परिस्थिती प्रत्येकावर येणार आहे.
त्यामुळे मी प्रत्येकाला हेच म्हणते की तुमच्याकडे आत्ता जे आहे ते एन्जॉय करा. जर तुम्हाला खरंच पायदळ जायचा चान्स मिळत असेल तर ते टाळू नका. खरंच खूप मज्जा येते. मी अनुभवलेला आहे. खूप मजेदार असतो. पूर्ण नवरात्र ही खूप मजेदार असते. नवरात्रीमध्ये ज्या एरियामध्ये देवी बसतात तिथे सुद्धा खूप मज्जा येत असते. सायंकाळी सगळ्या बायका एकत्र जमतात. विविध वेगवेगळे खेळ खेळायचे. ज्या गोष्टी त्या रेग्युलर लाईफमध्ये करत नसतात त्या गोष्टी केल्या जायच्या. आजकाल आपण गरबा, दांडिया यामध्ये गुंतलो आहोत. पण त्यावेळेस असं व्हायचं की कुणाला काही करता येत. मोठ्या लेडीज सुद्धा खो-खो, कबड्डी किंवा असे वेगवेगळे गेम्स सुद्धा खेळायचे. खूप मजेदार होता ते दिवस. मला मान्य आहे की आज आपण गरबा, दांडिया यामध्ये एन्जॉय करत आहोतच. परंतु खरंच त्यावेळेस गरबा, दांडिया नव्हता, पण मज्जा तेवढीच होती. जर तुम्हाला खरंच जगायला मिळतं तर प्रेझेंटमध्ये यावेळेस जगा आणि हा क्षण पूर्णपणे एन्जॉय करा, जो मी आज मिस करते आहे. धन्यवाद.